गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरी
त्यांना साथ करतील घुसरे भाऊ या
गोविंद मना लागलिया छंद गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया वेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी महायोग पीठे तटे भीमर त्यावर पुंडरी काय दातून मुनींद्र समागत्य तिष्ठंत मानंद कंदम वर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यात्रय जन्मी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार विराविला परिवार शिताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यात्रय जन्मी देवाची ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुराजवीर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं कुटीक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं कायमा जीवानी मानेल संतासे शरण म्हणता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा धावाव्या सुभटा आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल गोविंद गोविंद मना लागलिया छंद गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवतया प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो गेल्या 15 वर्षापासून चालत असणारा हा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा तसा हा सोहळा चालू होऊन याला 729 वर्ष झाली संत सावधर्वांच्या पुण्यतिथीला या चालू वर्षामध्ये 729 वर्ष आपण साजरे करतो आहोत मायबाप आणि त्या महात्म्यांनी ज्यांनी जगाच्या कल्याणाकरता स्वतःच्या संसाराची जीवनाची राख रांगोळी केली त्यांचे 729 वर्ष आठवण राहते विठ्ठल विठ्ठल आणि त्या अनुषंगानं आजच्या 14 दिवसात
भक्ताची सेवा माझ्यासारख्या पामराला भैरवनाथ मंदिर ट्रस्ट असेल, सप्ताह कमिटी असेल, गावकऱ्यांच्या वतीनं मला ही जी सेवा दिली त्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद. गुणीजन गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या परिसरातील हे सगळे वैभव आहे, एक एक हिरे मायबाप यांचे सगळ्याचं जर घेतलं तर 9 वाजून 10 मिनिटं झाले. माझ्या हातामध्ये फक्त 1.5 तास राहिला. 1.5 तासामध्ये तुम्हाला 729 वर्षाचा इतिहास सांगायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. यावर्षी जरा कंबर चांगलं कसे दिसतं सांगीवाल्यानं. यावर्षी नवीन मंडळी जरा चांगली. आमचे शेलार महाराज असतील इकडं, ज्यांनी चाल घेतली आमचे घुसारे महाराज असतील, आमचे नाना झाले, रवी महाराज, पवार परिवार असेल, गोडके परिवार असेल, हे आपले जुने संबंध आहे का नाही. आणि सौदागर महाराज त्यांच्या वडिलांची परंपरा पुढे चालू ठेवली, त्यांना सुद्धा धन्यवाद. विठ्ठला. आणि ज्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची साऊंड सिस्टीम दिली, कारण बोला जास्त ताण पडत नाही. त्यांचं नाव बी क्षमा आहे. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम, अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालं. दोन्ही पण 2 चोपदार उभा आहेत, पवार परिवाराचं आहे ते. आणि आमचे मृदंग सम्राट हरिभक्तपरायण प्रतीक महाराज सूर्यवंशी यांची साथ अतिशय सुंदर लाभली. आमचे वरपे काका असतील, हार्मोनियम वादक, या सर्वांच्या चरणी, तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला. साधू संतांचा परमार्थ शेवटच्या माणसापर्यंत जाण्याकरताच साधन एक आणि एकच व्यासपीठ आहे, त्याचं नाव आहे हरिकीर्तन. हरिकीर्तनाची जागा म्हणजे टाइमपासाची जागा नसते. हरिकीर्तनाची जागा म्हणजे दिल बहिलाने की बात नसते. हरिकीर्तनाची जागा म्हणजे तुमचा आलेल्याचा टाइमपास करणं, हा मनोरंजनाचं साधन नसून मिळालेल्या जन्माचं सार्थकी लागायचं साधन आमच्या संतांना निवडून काढणं, ते म्हणजे हरिकीर्तन. विठ्ठला. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचं वैभव असणारे वैराग्याचे महामुनी जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. भक्ती जीवनामध्ये पिकल्यानंतर, भक्ती परिपूर्ण जीवनामध्ये अनुभूतीला आल्यानंतरची अवस्था काय असते त्याचं वर्णन करणारा अभंग. विठ्ठला. आपल्याच परिसरात अनावधानानं राहून जात. एकदा नागात घुसलंय काय आमच्या, आम्हाला धान. पण आपल्याच परिसराचं वैभव असणारे हरिभक्तपरायण विशाल महाराज भगवताचार्य आपल्या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे बुवा म्हणलं लय गरम, पण एवढी नम्रता जीवनामध्ये असावा, कधी जीवनात मागं पुढे येणार. काहीच्या खेटून झालं तरी येऊन बसायला लाज वाटते बाबा. पण तुम्ही येऊन बसले इतक्याला मग गायगावून आले की सोपी गोष्ट नाही ना देवा. ये ना दुसऱ्याचं कीर्तन ऐकणं म्हणजे लई नसतो बतायली. पण एवढी नम्रता जीवनामध्ये असावा, जो महाराज आहे त्याच्या जीवनात नम्रता असायलाच पाहिजे. कारण ज्ञानोबा तुकोबाराय इतकी नम्रता आमच्या जीवनात पाहिजे. म्हणून त्यांना सुद्धा नतमस्तक होतो. सर्वांना पुन्हा बघा, तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग 4 चरणाचा आहे. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये भक्ती पिकली. भक्ती पिकती, भक्ती पिकती, पण तुकोबारायचं ऐकावं लागेल. संताचं तुम्हाला आम्हाला ऐकावं लागेल. आमच्या सारख्या बावळाचं नका ऐकू, आमच्या सारख्याच ऐकू नका, पण संताचं तुम्हाला ऐकावं लागेल. तुकोबारायचं तर ऐकावं लागेल का नाही. तुकोबाराय सांगताय, गोविंद गोविंद. माझ्या मनाला छंद लागला. छंद फक्त 1-2 दिवसाचा नाही लागला, पंढरीला जाऊन येऊस तर नाही लागला. किती लागला? रात्रंदिवस लागला. दिन रजनी हाती दंडा, दिन रजनी हाती दंडा.
त्याच्यामुळं झालं काय, दिनराजी म्हणजे राज्यवीर दिवसावी इतका नाद लागला मला, छंद लागला त्या देवाच्या नामाचा, इतका छंद मला लागला. त्याच्यामुळं झालं काय, त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो, तुम्ही आम्ही जी भक्ती करतात, त्या भक्तीचा रिझल्ट जरा बारीक लक्ष द्या इकडं. त्या भक्तीचा रिझल्ट काय आहे, तुकोबराय स्वतःच्या जीवनात अनुभव सिद्ध अभंग सांगताय बर का. अभंग म्हणजे डलट फलफळ ह्यांगण बेटा नाही, नव हात झपलींदात किलची नाही बर का. अभंग सांगिला वागी नसते, अभंग म्हणजे अनुभव. विठाला विठाला त्या छंदानं झालं काय, त्या नादामुळं झालं काय, मग गोविंद ते काया, माझं जे देह आहे, काया म्हणजे शरीर, हरिरूप झालं. मग गोविंद ते काया, भेद नाही देवाचा. भक्ती किती करावं, देवातलं आपलं अंतर कमी होईल याच्याकरता भक्ती करावं. भक्ती शायनिंग मारा करता नसते, भक्ती नट्यापट्ट्यात नसते. तमाशाच्या माया बिगा नट्टापट्टा करत्या, त्याच्या कोणी पाया पडत, कोणी त्याच्या पाया पडत नाही. इथं मी भक्तीमध्ये नाट्यापट्टा चालत नाही. तुकोबाराय सांगतात, भक्ती माझ्या जीवनामध्ये मूर्तिमंत साकारी झाली आणि देवातलं आणि माझ्यातलं अंतर कमी झालं. झालं काय, तुकोबाराय नेमका त्याचा परिणाम झाला काय. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, इतका आनंद माझ्या जीवनामध्ये झाला का ऑटोमॅटिक माझ्या डोळ्याला धारा लागायला लागल्या. भक्ती असावा तर अशी असावा, म्हणजे विष्णू महाराज सांगतात भागवतामध्ये, राधेसारखी भक्ती असावा. राधेची भक्ती म्हणजे धारा, राधा शब्द निघल्या डोळ्याला ज्याच्या धारा लागतात, ती परिपूर्ण भक्ती जीवनामध्ये आली असं समजून चला. विठाला देव अनुभवाला यायच्या या खाना खुना आहे, देव अनुभवाला यायच्या या खाना खुना आहे. मायबाप या रीतीनं अनुभव या परमार्थाचा, जर या रीतीनं अनुभव नाही आला तर ती भक्ती नसून देखावा आहे. संतांची भक्ती परिणाम करणारी आहे, संतांचं जीवन परिवर्तनीय आहे. माझं सुद्धा जीवन परिवर्तनीय झालं पाहिजे आणि एक दिवस याच देहामध्ये, याची देही याची डोळा, याच देहामध्ये परब्रह्म होता येतं तुम्हाला आम्हाला मायबाप. पण सांगणारे करून गेले आणि नको ती गोष्ट तुमच्या आमच्या पुढे सांगायला सुरुवात झाली. त्याच्यामुळं देवा आणि आपल्यात अंतर पडलं. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा आला आणि ती सिद्ध भक्ती माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर देवातलं माझ्यातलं अंतर कमी झालं. झालं काय, तुका म्हणे आळी, तुका म्हणे आळी, जीवन नुरेची वेगळी. जीवात आणि शिवात अंतरच नाही, एक रूपच आहे. फक्त त्या साधनाला गेला जीव का त्याला त्याच्या सिद्ध अवस्थेपर्यंत जाता येतं. विठाला विठाला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. मायबाप जरा विचार करा, साधू संतांनी केलेला परमार्थ अनुभव सिद्ध आहे. मूर्तिमंत त्यांच्या जीवनामध्ये नक्षीकांत त्या गोष्टीचा, त्या तत्वाचा, त्या भगवंताच्या नामाचा परिपूर्ण अनुभव जीवनामध्ये सिद्ध झाला. आणि सिद्ध झाल्यानंतरची जी वाणी असते तिला अतिशय स्वच्छ आणि शुद्ध अशी वाणी असते. अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रियं हितंच यत् स्वाध्याय व्यसनांचैव वाङ्मयं तपोच्यते. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतो, त्यावेळेस साधना करता 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 ज्यावेळेस जीवाचं तप वाढल्या जातं आणि वाढल्यानंतर त्याच्यामध्ये जो परिवर्तन होतो, प्रत्येक तुकोबाराचा जो अभंग आहे तो त्या भाव अवस्थेत गेल्यानंतर निर्माण झालेला आहे. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये ही दशा का प्राप्त झाली, तुम्हाला आम्हाला का होत नाही. जरा बारीक विचार करा. तुम्ही आम्ही सुद्धा
आमचे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, अनु रेणू म्हणी ठोकडा तुका म्हणजे पुढच्या दाराना घ्या पण मागच्या दाराना दोघा. ज्या दाराना तुकोबराय ज्ञानोबराय आले त्या दाराना तुम्ही आम्ही आलो, ते देव झाले. तुम्हाला मला का देव होता येत नाही? कारण त्यांच्या इतका तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनुताप नाही. बघा, भक्ती करत असताना माणसाला जीवाला उद्धाराची तळमळ लागली पाहिजे, उद्धाराची. बघा सैड आता येता येता एका बायाची 10 रुपये हरवली. येता येता उगा हातात होते पण बोलता बोलता पडली बाई इथून तिथून बोलत चालली. 10 रुपये हरले, 10 रुपये हरले, 10 रुपये हरले. किती हरवले? सैडे 10 रुपये हरवले तर मंडपाला गेली लोक जय जयकार चालला 10 रुपयाचा. आयुष्य हरून चाललं, त्याच्याकडे विचार आहे का? आपलं आयुष्य शोधून पाहिलं, ते करायचं तसंच राहिलं. 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 तुकोबराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये 8 पिढ्याची वारी आहे. योग 2 वर्षाची नाही बरं का. मी 5 वर्ष इथलाला सांगितलं होतं तो दर्शनाला येईल. अशी वारी नव्हती तुकोबरायची. 8 पिढ्याची वारी तुकोबरायच्या घरामध्ये. भक्ती मार्ग 8 पिढ्याचा आहे मायबाप. जरा विचार करा बरं का. 8 पिढ्याचा परमार्थ जीवनात आहे तुकोबरायच्या. तरी तुकोबराय सांगतात 8 वेळेस येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, गात गात देवनाम. भगवंताचं नामस्मरण करत करत जन्माला येतो आणि भगवंतासोबत येतो. तरी पण या जन्मात आल्यानंतर सुद्धा ते सांगतात, माझ्या जीवनामध्ये वयाचे 45 वर्ष धकली. वयाचे 45 वर्ष धकली आणि विठोबाच्या पुढे उभा राहिलो. पांडुरंगाच्या समोर उभा राहिल्यानंतर मला प्रश्न पडला. तुकोबराय सांगतात बरं का, मला प्रश्न पडला काय? कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. तुका कोणा ठावासे, तुका कोणा ठावासे, तुका कोणा ठावासे. त्या संत महात्म्यांना विचारतायत पंढरपूरला जाऊन, काय मुरमुरे घेऊ का एवढे घेऊ? काय विचारलं तुकाराम महाराज? कोणे गावी आहे सांगा. मग ते पंढरपुरात नव्हते का? आणि त्यांच्या समोर जो होता तो विठ्ठल नव्हता का? तरी मी संताला का विचारतात? जरा विचार करा बरं का. कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागत. मुंगीच्या पाया इतका जरी कमी असला तर कीर्तन डोक्यावून जात्या. विठ्ठला विठ्ठला. तुकोबराय सांगतात कोण्या गावी आहे? त्या संतांना सांगितलं, तुला जो देव लागतो, तुला जो देव लागतो तो देव असा मिळत नाही. त्याच्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं पुण्य लागतं मायबाप. देव जीवनात यायला, देव अनुभवाला यायला आणि ओरिजिनल संत कळायला कोट जन्माचं पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. पहिली गोष्ट जीवाला अनुताप व्हायला पाहिजे, उद्धाराची तळमळ लागायला पाहिजे.
आतापर्यंतची जेवढी आयुष्य आहे छातीवर त्याच्या त्यानं हात ठेवायचा. मी काही तुमचा मास्तर नाही. ज्याला ज्याच्या त्याच्या छातीवर हात ठेवायचे इतके गेले. याच्यातली कवडी बी दबडी बी राहिली नाही. नाही निश्चित आहे का त्या कीर्तन बघा बर का. तुकोबाराय सांगतात प्रत्येक जर जीवाला उद्धारावा असं वाटत असेल तर त्या जीवाला पहिले तळमळ लागली पाहिजे. हो ज्ञानेश्वरी चाला जववरी अर्जुना हा बोधून भेटे मना तववरी या साधना भजावेची लागे. तोपर्यंत पायी तीर्थयात्रा कर. सोमवार कर, गुरुवार कर, शनिवार कर, चतुर्थी कर, एकादशी कर, ढवळ्या बुधवार कर, पिवळे शनिवार कर. काय करायचं ते कर, कवर कर. तिळा तिळा पुण्य साचा पडे हे बहुता जन्मी. नाम तुझे वाच्याची असुडे समागम घडे संतांचा. तिळा तिळानं हे साचल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये अनुताप तयार होईल. आजी अनुताप घेवनी सावर. 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 हाची अनुताप घेऊन सावध. मग काहीतरी बोल म्हणाल होतं ना. हॅलो गेले 4 वाजेला ठेवले. आम्ही 3ला धडकत होती. सारं चालत गोचलं वैशिक राहतं ना. आम्हाला काय खरं नाही. आणि बोलता गेलं काय खरं नाही. बोलता गेलं आणि घरी गेल्यावर टमाट्याला बिचकेली उचली तर कमराव. आणि काही तर खरं नव्हतं होती ना सावंगीच्या स्मशानभूमी. मग आता हृदयाला सोडून सारण व्हायला बोललं थिन ना. नाही याला स्मशान वैराग्य म्हणतात. पण हे अनुताप नाही चालत. हा अनुताप चालत नाही मायबा. किती जन्म व्यर्थ गेले ना भेटलो प्रभूला. आनंद जन्मापासून मरावा लागत जन्मावा लागत. देवाची आपली दादातूड झाली. भागवतामध्ये नाथबाबा सांगतात चुकली माय पुता संकटी एकाके बहु काळे झाली बेटी. या संधी माझी उठी आणि रुदन. तुकाराम महाराज सांगतात मी पंढरपूरला गेलो. माझ्या मनामध्ये अनुताप तयार झाला. माझ्या मनामध्ये उद्धाराची तळमळ लागली. काही मी उद्धार पाहावे. आतापर्यंत जन्म व्हायला गेला. आतापर्यंत जी घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाना
आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. अख्खा आयुष्य निघून जात आहे, अनुताप आम्हाला होत नाही. उषा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली आता, एवढ्या गॅसाला मेहंदी लावायची पाळी आली आता, रिक्त पुऱ्यात अनुताप तयार व्हायला. अरे कलियुगात शेवटच्या चरणाकडे चाललो बरं का आता. हो 10-5 दिवस हातात राहिले ना, त्याचं सार्थक करायला पाहिजे. तू गोबराय सांगतात बघा ना, काही मी उद्धार पाव्यानं काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा बुवा नाही, भोकाडी बुवा नाही. संत जन सांगितले, संत परी संता सवे वसता. 15-15-420-421 नंबरचा भगवंताचा फोन नंबर आहे. 15-15-420-421 15वा अध्याय 15वा श्लोक. त्याचं वर्णन आहे. एरवी सर्वांच्या हृदय देसी, अरे मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे हरनिसी ही वस्तू गामी. पण ते कोणाच्या नशिबात नाही, हे चांगल्याच्या नशिबात नाही. हो ते चांगल्याला कळत नाही. परी संताच व्यवस्था, ती गोष्ट संताच्या मुठीमध्ये. आणि संत मरून गेले, आमच्यासारखे शाही मारायला उडाले. चालले का विचारूच नाही, येड्या तोंड वाचूनच जाशील रे. किती खालून वरून डिग्री असल्या तरी तुला तोंड वाचूनच जावं लागत, कारण संतांची रीत जीवनात नाही. बघा तुकोबा राहायला तळमळ लागली आणि संतांच्या शोधामध्ये तुकोबा राहायला निघले. देवाच्या शोधात निघू नका, देव देव करीत बोंबलत हिंडू नका. संतांचा शोध घ्या, संतांचा. जीवनामध्ये संत यावा, आणि संत आल्यानंतर संतांना मी बदल सांगू नये, संतांना सत्कर्माच्या गप्पा मारू नये. माझ्या संग नर्मदा परिक्रमाला चला, माझ्या संग चारी धामाला चला, माझ्या संग महाराष्ट्र दर्शनाला चला. काय फाशी घेऊन मरतो आप मरे तो मरे, यजमान तुले की मरे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, आम्हाला संतांचं ऐकायचं नाही. संतांना काय सांगितलं, करू नको या मताचा नाहीये. जाऊ हे सगळं सिद्ध आहे. तेव्हा पिचकारी हा नावचवड 2-2, 4-4, 5-5, 10-10 एकर बटाई न घे. तेव्हा जाऊ हे सगळं सिद्ध आहे. तेव्हा आणि जेव्हा अरे पाटे ढिल्ले झाले का तेव्हा चारी जमला नाही. ज्याच्या बोकंडी बसते ते विकलच चालत आहे. त्याचं बी मागच्या जन्माचं तुमचं गठुडं घेले म्हणून त्याला तुम्हाला बोकंडी उचलावं लागत आहे. हे फुकट नाही गोष्टी इत्यादी. मागच्या जन्मीचं कर्म घेले त्याच्या बोकंडी बसून जावं लागत आहे. बरं तर बरं नाही तर अलगनंदा जावं लागत, जाऊ तिकडच जाऊ द्या. मला काय सांगायचं होतं तुम्हाला, तळमळ लागली पाहिजे. तुकोबा राहायला तळमळ लागली आणि त्या संतांच्या शोधामध्ये निघाले. बघा ना, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, तरी तुम्हा गुन्हा ठावाचे लागत असे पाया येतो लोटांगली, मात तरी याची दावा कोणी. तथाकथित संतांना सांगितलं, तुका तुला जो देव पाहिजे असेल ना, तो देव इथं नाहीये. तुझा देव वतूरला आहे, वतूरलाच आहे. आणि बाबाजी चैतन्याची भेट घे. फक्त बाबाजी चैतन्य शब्द कानात पडला आणि त्या दिशेनं मार्गक्रम सुरुवात केली. वतूर कोणत्या दिशेला माहित नाही, पण उद्धाराची जर तळमळ लागली ना माई बा, किती लागावा. तुकोबराय सांगतात, मला उद्धाराची तळमळ किती लागली. कन्या सासुऱ्याची जाय मागे परतोनी पाहे, कैसे झाले माझ्या जीवा. सारं पाठ पण बाबाजी चैतन्य का भेट केव्हा भेटची केशव. गोबरायला इतकी तळमळ लागली माई बाप, कधी मला बाबाजी चैतन्याची भेट होईल आणि मी कधी मला उद्धाराचा मार्ग मी विचार. संताला पोरायचे लग्न होत्या का नाही, पोरीचा अवधा योग आहे का नाही हे विचारू नका. त्याला काय करू नाही, त्याची पूर्ण धिंडू राहिली. तुमच्या पोरायला काय पाहिजे. संताला व्यवहारातलं काहीच विचारू नाही.
संताला उद्धाराचं विचारावं. हा जन्म आणि मरण फुटन कशाला एवढं विचारावं. ग्रंथ पाठ करून सुद्धा मरण चुकत नाही. रावणासारखा दशग्रंथी होता. किती? एक ग्रंथी नाही बाबा, दशग्रंथी. उलटे वेद पाठ होते त्याच्या. घनपाठी, त्रिपाठी, द्विपाठी तुम्हाला माहिती का? घनपाठी ज्याचे उलटे वेद पाठ आहे आणि मधून कधीही विचारला अर्धा श्लोक तर पुढची ऋचा त्याला सांगता येते, त्याला घनपाठी म्हणतात. आणि असा दशग्रंथी रावण होता बरं का. ते 30 कोटी देव ज्याला पालथी घालते आणि तुम्ही आम्ही जायच्या शांत्या करावं जातो का? ती त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन जात होता. तुम्ही येडच आहे ना. जेवण चांगले व्हायले पण जरा बारीक ऐका. 8:30 वाजले, 9:30 वाजले, 1 तास राहिला अजून गोळा भंगावर बघा. नवग्रह पालथी घातले त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन जात होता रावण. तरी पण नाही जमलं. भेंड्या कात्रीत गेला. भेंड्या कात्री बरोबर आहे ना. 14 चौकड्या राज्यात जायला किती 2-4 एकर नाही बरं का. 2-4 एकर नाही. आणि 30-35 लाखाचं घर नव्हतं बांधेल त्यानं. तुमच्या गळ्यात जेवढं आहे का तेवढे त्याच्या प्लास्टरची एक दिसती वाळूचा कण होता. एवढी संपदा तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. संगती कबड्डी केली नाही, संगती कबड्डी केली नाही. कारण मग आपलं निरूपण राहून जाईल. प्रमाणात आपण जाऊ. आज अभंगावर नाही. अभंगावर या करता एवढ्या वयाच्या हाणाला लागल्या तेव्हा ते दुसऱ्याच्या मालात घुसत नाही. आणि जे असे घुसले की ते पुन्हा अभंगावर येत नाही. आणि आमचं तसं नाही. आम्ही आमच्या देहामधून बाजूला जरी असलो तरी आम्हाला तिथंच राहावं लागत. हे सद्गुरूची कृपा आहे. विठाला विठाला बाकी 4च्या टायमाला ओतूरला तुकोबराचं आगमन झालं. अंधार होता. मावल्यांची गडबड चालू झाली. तेव्हाच्या मावल्या नव्हत्या. आताच्या मावल्याला सूर्य उठाला येतो. आई उठाता. तेव्हाच्या मावल्या पाणी भरायला सुरुवात केली. मांडव्य नदीवर पाणी भरायला जावं. आणि तुकोबरायांनी विचारलं. बाबाजी चैतन्याचं दर्शन घ्यायला आलो. त्यांनी सांगितलं द्यायच्या काय नदी लागत होती. ते लोकांच्या अंगात आणि ते लोकांना धुमी दे. कोण? बाबाजी चैतन्य म्हणून गावाच्या बाहेर राहावं लागत होतं बरं का. आजही जाऊ तुला तुम्ही गावाच्या बाहेर समाधी आहे बाबाजी चैतन्याची का. चांगला परमार्थ डोक्यात घुसत नाही. या लागी लोक बाह्यता सोयनाचे प्रेम उन्मानिता लोकदया म्हणती पिशाचता हा बोधू सहसा पंडिता न कळे. नाही कळत. चांगल्याला ही गोष्ट कळते बरं का. कडूनच आलं नवीनच आलंय. अंगातच येत आहे बाहेरच झालंय. घुमद्यात घोटीचा वाला अंगातच देव आणतोय. देव अंगात येतो काय मेंटल घोटीच्या. देव अंगात येतो का अंगाताची. अंगात या करता संताला शरण जावं लागतं. आतला देव आहे मग कळतो का. कळतो का. अरे इतकं पाठी लोकांच्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उलटे पाठी लोकांच्या. पण तरी बी वाचायची शक्यता. केले पाठ पाठांतर 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 कर्म नाही देते तुला नाही देते तुला कर्म नाही देते तुला नाही देते तुला केले पाठ पाठांतर 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 केले पाठ पाठांतर. त्यांनी सांगितलं त्या मावल्यानी तुकोबा तुम्हाला जर बाबाजी चैतन्याची भेट घ्यायची असेल तर त्यांना यायला आता वेळ झालेली आहे. तेव्हा काही घड्याळी नव्हत्या. तेव्हा कोंबडं आरवलं पक्षी किलकिल करायला लागले तर देव नारायण उगत होता. असंच आहे ना. मग त्यांनी सांगितलं आता बाबाजी चैतन्याला गंगा स्नानाला यायची वेळ झालेली आहे. तुम्ही इथं थांबा. तिथं तेलाचा घाणा होता आणि त्या घाण्यावर तुकोबराया बसले. आणि बसल्यानंतर विचार करता एकच ध्यास लागला.
जीवनामध्ये उद्धाराचा ध्यास लागला, जीवनात कधी सद्गुरू येतील आणि मला मोक्षाचा मार्ग दाखवतील, हीच गोष्ट तळमळ तुकोबारायला लागून राहिली. जीवना वेगळी मासुळी कैसा तुका तळमळी, इतकी तळमळ लागली अंतकरणामध्ये, इतकी तळमळ लागली काटा श्वास बंद पडायची वेळ आली तुकोबारायची. इतकी तुम्हाला आम्हाला नाही लागत, इतकी लागते का? कधी देव भेटन आपल्याला? मला एक बाया म्हणे गणसान कसं 6 महिन्यापासून त्या माझ्यावर पाणी घालले, बोवात काही बदलत नाही. तू बोवात बदल घालायला पाणी घालू रे. बोवा कधी ते 96 पिढ्याचं पाकिस्तानी त्याला खाटूक खुटूक दररोज लागत आहे, रोज त्याला ढोसायला लागतंय. त्यानं मागच्या जन्माचे गठुडे बांधून आणले. ते काय बदलत काय? तू बदलून घे, मरू दे ना त्याला, नदी लागायची. जाऊ द्या. काय सांगितलं? तुकोबारायच्या वेळेस तिथे बसलेले होते, एकच ध्यास लागला, इतकं अंतकरण फिरून तुकोबारायचं आलं. घळ घळ डोळ्यातून अश्रुधारा यायला लागल्या. आणि कधी मला बाबाजी चैतन्याची भेट होईल अशा प्रसंगामध्ये पहाटे 4च्या वेळेमध्ये निरव शांततेमध्ये बाबाजी चैतन्याचा आवाज हवेनं ऐकू यायला लागला. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी असं म्हणावा लागत, असं म्हणावा लागत. आणि या ध्वनीमध्ये चालत असताना अंधारात किर अंधार आहे. बाबाजी चैतन्य चालता चालता जसा जसा ध्वनी जवळ जवळ ऐकायला यायला लागला कानावर, तसं 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 तुकोबारायला आतून खळबळ व्हायला लागली, हातून उर्मी फुटायला लागली. लाटा उसळती प्रेमाच्या, 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 लाटा उसळती प्रेमाच्या. पुराणा आनंदाचा, आनंदाचा, पुराणा आनंदाचा, उसळती प्रेमाच्या, उसळती बाबाजी चैतन्य समोर आल्या बरोबर साष्टांग दंडवत तुकोबारायांनी बाबाजी चैतन्याच्या पायावर घातला. आणि ज्यावेळेस पाय धरले त्यावेळेस बाबाजी चैतन्य विचारतात, माझा माणसाला दाढी डवळी झाली. या ओतूरच्या लोकांना कधी हे आधी घातलं नाही, आणि आज एवढ्या पहाटे 4 वाजच्या टायमाला कोण माझे पाय धरतय? म्हणून दोन्ही हात धरून उभा केलं. सांगितलं, बाळ कुठून आलास? एवढ्या शोधा करता संत होते बर का, गुरु करायची गरज नसते. आम्ही तर टराका बरोबर चाललो गुरु करायला, आणि आमच्या सारखे ढेकण्यासारखे फुगले आम्ही तुमचे गुरु पण आमच्या पाया. गुरु गावात चोऱ्या करी, कृष्ण नदीला माझे धरी, गुरु गावात चोऱ्या करी, माझे धरी. लई झाले असे उपट सुटे. आम्ही तुमचे गुरु पडा पिशा वाहता होता, तुम्ही गेले आणि ते फुगले ढेकण्यासाठी. बाबाजी चैतन्याला सांगितलं, तुका एवढ्या करता बाबाजी चैतन्याने देव थांबून ठेवला होता. कशा करता? एवढ्या करता सद्गुरू सुद्धा सत शिष्याच्या शोधामध्ये असतात. मायबाप हो, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा सगळ्याच्या जीवनात नाही येत ती गोष्ट. आणि मग बाबाजी चैतन्याला उठवलं. त्यांनी सांगितलं, बाबा या देहाला तुका म्हणतात, देहून आलो. मला कळालं, संतांनी सांगितलं की तू बाबाजी चैतन्याला जाऊन भेट, मला उद्धाराची तळमळ लागलेली आहे. माझा उद्धार कशाने होईल एवढी गोष्ट मला सांगा फक्त. त्यांनी सांगितलं, ठीक आहे ठीक आहे, तुका उठ उठ चाल. सापडविले वाटे जाता गंगा, सापडली नाही. आम्ही हरिपाठात सापडलेली वाट
आणि जाता का नाही कायची सापडली आज कोणाला सापडली नाही 3-4 वर्ष झाली इकडं मला सापडविली वाटे जाता गंगा स्नाना आणि पुढं काय ना घाबरले होते काय तुकाराम महाराज डोक्यात राहता बेटा घाबरू नको बेटा त्याला भला होगा आज सांगितलं काय बाबाच्या त्याने बरं गंगा स्नानाला गेले की नाही घडाची आंघोळ करावं बाजूला यावं मग तिथं डोक्यावर हटवायची काय करायची चला ज्ञानेश्वरी परमार्थ आमचं ऐकूच नका मी पहिले तुम्हाला सांगितलं आमच्या सारख्या मेंटल लोकांचं ऐकू नका तुम्ही पण संतांचं ऐकावं लागेल तुम्हाला ज्ञानदेवा म्हणे विचारे परमार्थ कसा येतो जीवनात बरोबर का उद्धाराचा मार्ग सांगू राहिलो तुम्हाला लोक म्हणे कान फुकावं लागेल काय कान फुकतो घाबरला काय ज्ञानदेवा म्हणे विचारे सद्गुरूला केले कोढे अरे माता हात ठेवून पुढे बिजाची वाहिले आला का माथावर हात ठेवून मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी मग सत्यानारायण दिला का खोबऱ्यात दिला कोणता प्रसाद दिला अरे जो प्रसाद दिला तो गुह्य इथे गुह्याचा मग शास्त्र ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवाला ओरिजिनल संतांचा परमार्थ असा आहे बरं का मी माय घरचं उभं राहिलो का पेपरची बातमी सांगू राहिलो तुम्हाला पेपर साड्या 2-5 रुपयाचं पेपर असतंय त्याच्या पुढे तरी कार्टून येत राहत यांना याची पळून दिली साऱ्या गावात बिगर लाऊडस्पीकरचं जातं का नाही ती खरी आहे का ही पाहून आली का तुम्ही आणि पाहून आलो का साड्या 2 रुपयाच्या पेपर मधली बातमी जर खरी असेल असं तुम्हाला वाटतं संतांच्या भंगमाने बुजायला आहे काय का मूर्तिमानच्या जीवनामध्ये उतरायला आहे बघा ज्ञानेश्वर महाराज सांगतात निवृत्ती दादानं माझ्या कर्णपटलाचं ताडं केलं आणि अजवळत्वाची पेहर माझ्या कानामध्ये केली शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काहीतरी पुरारी सांगितले अरे शुद्ध परंपरा यावं लागते ज्ञानोबराय म्हणतात मी या शुद्ध परंपरेचा आहे आदिनाथ उमा या शुद्ध परंपरेचा मी आहे उमाने काय सांगितलं पार्वतीच्या कानात उद्या लसूण निंदायला चाल कापूस निंदायला चाल काय सांगितलं महादेवानं पार्वतीच्या कानात गुपचूप पैसे देतो तुझ्या जवळ लपून ठेवी काय सांगितलं पार्वतीला अरे जे सांगितलं ते गुज आहे आणि त्या गोष्टीला अनुग्रह म्हणतात आणि ह्या अनुग्रह ज्यावेळेस तुकोबरायला झाला निस्ता अनुग्रह होऊन चालत नाही जरा बारीक विचार करा अनुग्रह होऊन चालत नाही बापानं लग्न चांगलं करून दिलं पण नांदन माय का बाप नांदावा लागतंय झिट्या लोंबूस तर नांदावा लागतंय अंग भरून आलं तरी गोधडी अंगावर घेऊन झोपावं लागतंय पण नांदावाच लागतंय ना बाबाजी चैतन्यानं तुकोबरायला अनादी काळाची असलेली परंपरा राघव चैतन्य केशव चैतन्य ही जी परंपरा आहे ती परंपरा तुकोबरायाच्यावर अनुग्रह केल्या बरोबर तुकोबराय मार्गी लागले तुकोबरायावर परिणाम झाला तुकोबराय देहाचा विसर पडायला लागला तुकोबराय सांगतात आचवायचा कोठे आठवची नाही परिपूर्ण भाव प्रकट झाल्यानंतर आसवायचा कोठे आठवची नाही परिपूर्ण देहाचा विसर पडला बाबाजी चैतन्यानं सांगितलं तुका सावध डोळे उघड आता देहाचा विसर पडायला पाहिजे परमार्थामध्ये पडतो माळे वळता वळता जमरी चालली मला फिरे कर माही यह तो सुमिरन नाही म्हणवा तो चमतीच फिरे यह तो सुमिरन नाही माळ्या हातात फिरती झोप लागली का माळ बंधन मंत्रवन मग
मग आम्हाला कसं जपायला पाहिजे? जो 24 तास चालन, अहर्निशी चालन, ती वस्तू सद्गुरुनाथ देत असतात. दिल्यानंतर तुकोबरायावर परिणाम झाला. परिणाम झाल्यानंतर त्याच्यामध्ये रत होत चालले तुकोबराय. तुकोबरायाला किती छंद लागला? अभंगाचं पहिलं चरण. गोविंद साधे 10 रुपये हरले तर 10 रुपये हरले, 10 रुपये हरले. छंद लागतो जीवाला. सरड्या नाशिवंत संसाराचा इतका छंद लागतो मायबाप. साधू संतांच्या परंपरेमध्ये काही ताकद असेल का नाही? भगवंताच्या नामामध्ये काही ताकद असेल का नाही? तुकोबारायावर परिणाम झाला आणि तुकोबाराय सांगतात, गोविंद आडून बोलावं लागत ते, आडून, उघड नाही ते. भर बाजारात कथा घेतो नावडे, पुसका सांगेन हित गुज आणि बैसून देशाच्या बाजारात. बैसून एकांत सुख गोष्टी, त्या गोष्टी एकांतात सांगाव्या लागतात. लोकांतात सांगता येत नाही, म्हणून तुकोबारायाला सांगा लागत. इकडं सांगू राहिले मंत्र दिल रामकृष्ण हरी, नीट म्हणून राहिले गोविंद गोविंद मला लागले. म्हणजे कसं ताळा बसवतो हे तुम्हाला? गोविंद याचा अर्थ ती गोष्ट डायरेक्ट बोलता येत नाही. माझ्या बायकोला प्रेम मला सांगता येतं का? आता जे तुसट सोडून द्या, ही बायको वाढदिवसाची जस काही यालाच होईल नवसाची. पण जे खानदानी राहते ना जुने, आमच्या आया होत्या खानदानी, हो दाखवता येत नाही ते. गहू निसता निसता त्याच्यावर लिहिती सखाराम, पण कोणी आलं पायाला का बचकन बसून टाकी ती. काऊ? कारण ते दिसलं नाही पाहिजे कोणाला, आणि इकडं सारं दिसाचं प्रेम चाललंय. जाऊ द्या. मग बघा तुकोबाराय सांगतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. त्या मनाला मला बाबाजी चैतन्याला जी गोष्ट दिली तिचा माझ्या मनाला छंद लागला. आणि छंद लागावा देहाला. जर छंद नाही लागला तर नाथबाबाचं एक प्रमाणे घेऊ नका, कारण मला आताशी पहिल्या चरणात आहे, अजून पहिल्याच चरणात आपली सेवा संपन्न असं मला वाटू राहील. कारण अजून यातच लय 8 तास लांब. काय सांगत होत नाथबाबाचं एक प्रमाणे, छंद नाही नामाचा आदेह काही कामाचा, छंद नाही नामाचा आदेह काही कामाचा. किती केले सोमवार माझा देव नाही मिळणार, किती केल्या एकादशी देह राहिला उपवासी. छंद नाही, छंद नाही, छंद नाही नामाचा आदेह काही कामाचा. मनाला छंद लागला पाहिजे. ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायाने करायची नाही, वैखरी तिथं चालत नाही. एकल्याने अवधान दिले मग सर्व सुखाची
देवाची पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबा सांगतात एकदाच ऐकावं लागत ते. कितीदा ऐकावं लागत? मला एक जण म्हणे बाबाची पहिला मंत्र इसरला दुसरा द्या. म्हणलं चालते म्हणून तर. आणि इकडं आपला तो एक देव करुणी घ्यावा. छंद लागला मनाला, इतका छंद लागावा, इतका छंद लागावा त्या भगवंताचा. बघा तुकोबराय देहू मध्ये आले. देऊन आल्यानंतर घरचं बुचकं करू दे. घरचं बुचकं करू देत. जेव्हा आपल्याला झाले तेव्हा त्याला सांभाळीत बसले. जेव्हा त्याला झाले तेव्हा ते बी आपल्यालाच सांभाळावं लागेल. आणि वाटून घ्यायला पहिले पुढं आहे ना एवढी जात. तू मला बी चाव्या सुटाना कामराच्या त्या न वाटून घ्यायच्या आपण फुकून मोकळं व्हायचं आणि सापल्या लहान करायचं. म्हणजे चांगला भाव होता रात्रीचा. मी या बुचक्याला काय पिऊन उठवायला आणि ना तुमचं तरी सार्थक होईल ना. चला तुकोबराय परिणाम झाला. किती परिणाम झाला? जसं दृष्टांत देतो एक बघा. एक पोरगी असते, एक मुलगी एक आई बापाला पोरगी राहते. आता लय फॅड निघलंय महिला सक्षमीकरण. मी तर म्हणतो आता आपल्याला भांडी घासा लागेल काय करू. हा 1500 द्यायला जे सारे ते आता संसारबाजी बी उडाली म्हणजे आपल्या ताकदच नाही राहिली संसारबाजी बी करायची. इतका भिकारी समाज झाला. कशामुळं? बघा अक्कल शून्य माणूस ज्या वेळेस सत्तेवर येतो. वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे महर्षी वाल्मिकींनी. अक्कल शून्य माणूस ज्यावेळेस सत्तेवर येतो त्यावेळेस समाज अवदासा प्राप्त करतो. हेच हिरण्यकशिपूच्या काळात झालं, हेच बलीच्या काळात झालं, हेच रावणाच्या काळात झालं. मी तुम्हाला खायला देतो, मी तुम्हाला सप्त्याला पैसे देतो, मी तुमच्या दिंडीला 20,000 देतो. मला एक जण म्हणे बाबा मी बँकेत राहतो ना. मला म्हणे बाबा तुम्ही मला फक्त 15,000 द्या, मी तुम्हाला 25,000 महिना चालू करून देतो. राज्य सरकारचे 10 कारण केंद्र सरकारचे 15,000. म्हणलं तू या 15 तिकडे काढीला मी रोज मला रोज भुकाचा धंदा आहे त्याला काढीला विकतो. हे 15 कुठून घ्यायचे आपल्याला? विठाला विठाला. खूप शिकायचं पुरीची इच्छा होती. मला कलेक्टर व्हायचं पुरीची इच्छा होती बरं का. आणि मग ती पोरगी शाळेत जायला लागली. जरा वर झाली, कॉलेजला बाहेर जायला लागली. पण जाता जाता जो नाही परिणाम व्हायला पाहिजे तो परिणाम त्या पोरीवर झाला. झाल्यानंतर तिची एका पोरासंग तार जुळली. इतकी तार जुळली का तिला ही पाहिना रातन दिस हिला भरलंय याला फिस. हिना पै जरी घेतली तर तुला दिसायचं. ती मेसवर जेवायला गेली तरी पाण्याच्या गिलासात तुझ दिसायचं. इतकं एवढं पिस लागलं तिला का प्रत्येक कृतीमध्ये तिला काय दिसायला लागलं? ते आता ते दिसायला लागलं तिला. ज्याच्या संग तार जुळली ते दिसायला लागलं बरं का. जरा बारीक विचार करा. दृष्टांत संपायचा 10 वाजली. इतकी तार जुळली. माझे ज्ञानोबा दृष्टांत देतात. जया ऐक्याची उतारा बोधाचा जोडला तारा. अरे निवृत्तीच्या पहिला तिला झेपावला. इतका नाद तिला लागला. जेवताना सुद्धा तो दिसायला लागला. पाणी पिताना सुद्धा तो दिसायला लागला. परिपूर्ण गोविंद गोविंद. तिला छंद लागून गेला. आणि छंद लागल्याबरोबर त्या मुलासोबत तिचं इतकं घट्ट मैत्री झाली का आता ते रे शिवा कुछ भी नाही. रातन दिवस तेच राहायचं. गेलं ना कॉमलं कलेक्टर कायचे कलेक्टर. मग ते इतकं झालं गावातलं एक जण गेलं तिकडे. हे इकडे आधार कार्ड व्हायना म्हणून तिकडे गेलं. आणि त्यांना पाहिलं अरे गाड ते आपल्या सकारांची पोरगी दिसली. मग ते आता पोरी ते थोबडं मुसकडं बांधून घेत्या. पण तरी त्याला ती शंका आली का रे हे आपल्या गावातल्या सकारांची पोरगी असली पाहिजे. त्याचं ते आधार कार्ड सोडून दिलं तिच्या मागं लागलं. आता ही म्हणली होती मी कलेक्टर होईल. आता तिच्या माग ती जिट गेली. तिनं जिट मुस्कट सोडलं एका ठिकाणी. ते तिकून आलंय ही पण गेली मुस्कट सोडलं. तिला लक्षात आलं काय की आपल्या सकारांची मुलगी.
याचं बाजूला ठेवून दिलं तसंच वापस आलं. घरी आलं, सकारामला बदल घेतला. सकाराम आपण जिगरी दोस्त, तुला सांगतो राह येऊ नको. तुझी जी पोरगी ना ती दुसऱ्याच्या नादी लागली आणि हे काही बरं नाही. आपण खानदानी माणसं, वारकरी माणसं, चांगला सज्जन माणूस आहे तू. हे तू मुलीला समजून सांग. थोडक्यात गोडी त्यानं काय केलं, ठीक आहे हा म्हणलं की म्हणल्यानंतर त्यानं एक दिवस केलं आणि त्यानं ते पूर्ण कार्यक्रम बघितला. त्याच्या लक्षात आलं का आपली पोरगी आता आपल्या ताब्यात राहिली नाही. मग त्यानं काय केलं, एक दिवस रात्री घरी येतो. रात्री 12 वाजेला आपल्या बायकोला उठवलं आणि सांगितलं, सखो तुला सांगतो, कोणाला सांगतो, आपली पोरगी आता काही आपल्या ताब्यात राहिली नाही. पैसे आपले घेतली आणि आईस तिकडं फिरवायची. तिच्या काही चरित्र बरोबर राहिले नाही. मी तिला दुसऱ्या पोरासोबत बघितलेलं आहे. एक दिवस तिला बोलून घेऊ आणि समजून सांगू. कायसाठी सांगलो, मला दृष्टांताचा वेळ नाही घालवायचा. किती व्रत व्हावं लागतं भक्तीमध्ये याचा दृष्टांत तुम्हाला देतो. त्या मुलीला एक दिवस बोलून घेतलं. सुट्टीच्या दिवशी मुलगी घरी येते. रात्री 12 वाजेला लोक मायबाप बसलेले असतात, भाऊ तिच्या बहिणी सगळे झोपलेले असतात. अशा प्रसंगामध्ये त्या पोरीला उठवल्या जातं आणि एका बाजूला घेऊन त्या पोरीच्या कानामध्ये सांगितलं जातं का बाई बघ, मी आतापर्यंत हाडाचा वारकरी, माझं गावामध्ये खूप मोठं नाव लौकिक आहे, पण तू जे करते हे चुकीचं पाऊल टाकते, त्याच्यामुळं माझा पट्टा लागल, माझं नाव जाईल. पण तू असं करू, तू म्हणशील तुला आणखीन मी 2 एकर घेतो, तुला 50 लाख हुंडा देऊन चांगल्या नोकरीवाल्याला देतो, पण तू असं करू. ती ऐकायच्या नादात आहे, ती ऐकायची. ती झोपली तरी तिला झोप लागा ना. ती म्हणती मा बाप काय सांगून राहिला, मी तर आता जिनाऊस केली आणि मरणाऊस केली. एवढ्या रात्री बाप तिला उठून सांगतोय माय बाप, पण तिच्या डोक्यात येणं. ती म्हणते पप्पा तुमचं तोंड काळ हो नाही तर गोरो हो करीन तर त्याच्याशीच करीन, नाही तर फाशी घेऊन मरण. ज्यावेळेस सगळं सांगितल्यानंतरही मुलीच्या डोक्यात येत नाही का, कारण तिच्या संग मी तया गोवाळा रथ झाली होती. ती जसे तुकोबराय रथ झाले, भगवंताच्या नामासोबत तल्लीन झाले. आणि ज्यावेळेस त्या मुलीला शेवटी विचार न करता, बघा त्याच्या घरी खायला आहे का नाही, त्याच्या घरी जमीन दुमला आहे का नाही, तुम्ही इकडे विचार करा. तुम्ही मेंटल खोपडीचे. त्याचं घर चांगलं लागत, घरी जमीन दुमला लागत, काय निघून खायला लागत. पोरगी शाळेत शेतात जायचं नाही म्हणत्या आणि काय नेऊन घाली राहील तिला. काय लागेल शेती तुम्हाला. ती जर म्हणते मला शेतात नाही जायचं तर मग तिला द्या ना नोकरीवाल्याला एखाद्या. पण नाही, त्याला घरदार चांगलं बघत, 2-4 एकर मी निघायला मागून भांडणं झाली तर अर्धे वाटून घ्यायला. गेली पोरगी पळून. नाही बा, पळून गेल्यानंतर पोरीचा तरुण मुलगा होता भाऊ, त्याच्या लक्षात आलं त्याची तळ पायाची आग मस्तकाला गेली. त्यांना खिशामध्ये आणि निघला. विचार करा मी काय सांगतोय. त्यांना समोर त्या मुलीला धरलं, कुठं तिकडे पळायची तिकडे पळायले, त्यांना धरलं. त्यांनी सांगितलं ताई बघ बापाची इज्जत जाईल, तुला सांगतोय प्रेमानं तू घरी चाल, तू जे म्हणलं ते आम्ही करायला तयार आहे, पण तू असं करू नको. ती म्हणती तू मर, तो बाप मरू दे, तू खानदान मरू दे, पण मी त्याच्या इतकी रथ सामान्य प्रेमामध्ये जीव रथ होतो, तितका रथ जर भगवंताच्या नामात झाला तर त्याला काय होणार नाही. ज्ञानी ध्यान पंढरी राया, ज्ञानी ध्यान पंढरी राया,
मोजक्या वस्तू सोबत रथ झाले लवण मिळविता जळे नव्हे सरिता इतकी अवस्था जीव आणि शिव जीव बुद्धी आणि देह बुद्धी जावा त्यावेळेस शिव बुद्धी प्राप्त होते मायबाप आत्मतत्वाला प्राप्त ज्यावेळेस देहावरचं ममत्व गेलं आणि तेवढं ममत्व तुम्हाला आम्हाला जायला पाहिजे मी देह नसून मी आत्मा आहे मी देह नाही देह ज्याच्या सत्तेना चालतो ती गोष्ट मी आहे कधी आहे मी मग देह ज्याच्या सत्तेने चालतो तो दिसतो काय तो हातापाया टांगड्याचा आहे का नाही मायबाप तो हातापायाचा नाही आणि तेवढ्या देहाचं महत्व अज्ञान घालवलं रे घालवलं देहाचं अज्ञान गेलं रे गेलं जीव दर्शा जायला वेळ किती लागत लई अंधारे घरामध्ये लाईन गेली म्हणून किती जे शिटी लावून निघत काय करावं लागत त्याला एक पंची जरी पेटवली ना तर घराचा अंधकार काय सांगावं लागत तसं आहे देहामध्ये अज्ञानरूपी अंधकार आहे आणि अज्ञानरूपी अंधकार जर घालायचा असेल तर त्याला ज्ञानरूपी गुरु लागतो आणि ज्यावेळेस ज्ञानरूपी गुरु जीवनामध्ये येतो बघा ना असतो मा सदगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्माम अमृतंगमय ओम शांती 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 देहाचं अज्ञान घालवण्याचं ज्ञान सद्गुरूंना करून देत असतात म्हणून सद्गुरूच्या जीवनामध्ये बघा ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये सद्गुरू आले माझी मुक्ताई सांगते माझ्या जीवनात ज्ञानदादाची कृपा झाली आणि ज्ञानदादाला सांगते दादा गुरुच्या घराला साई नाही मला घराला जावं लागतं आणि सद्गुरुनाथ ज्यावेळेस अद्वैत तत्वाची पेर तुम्हाला आम्हाला करतात ज्या दारातून तुम्ही आम्ही आलो ज्या दारातून आलो कोणत्या दारातून आलो माहिती तुम्हाला कीर्तन संपाच्या व्यतात आपण कोणत्या दारातून आलो माहिती का हे आहे तुमच्या पोटी जन्माला आलो ना आम्ही तुम्हाला माहित नाही या भैरवनाथाला 9 केले भाऊ दे पाणी पाजाला भाऊ दे पाणी पाजाला काय लागतं भागवत ऐका द्या ना भागवताच पहिले अध्यायाची पाहिजे आत्मदेव ब्राह्मण बरोबर आहे ना आणि धुदुंबी नावाची त्याची बायको 9th त्याला होत ती गेलं एका संताकडं आणि सांगितलं मला काहीतरी द्या माग पाणी पाजायला लागत एवढ्या इष्टी तिला वाराच लागत ते म्हणते आत्मदेवाला सांगितलं त्या महात्म्यानं अरे तू इतका पवित्र आणि इतका शुद्ध आहे तुझ्यावर कोणाचं उपकारच नाही मग तुझ्या कुठे कोणी जन्मालाच नाही आलं काय सांगा गेली तुला द्या ते म्हणतो नाही ना लागतच माग तुम्हाला काय करायचं पण द्या दिलं की धाडाचं निघलं का धुंदा काही बापाच्या डोळ्यात एखाद सारं खोकून टाकलं ना असं ते ना काय लागत हाय ते धाडायचे नाही आणि कशाला लागत जीवनाचा उद्धार जर करायचा असेल मायबाप चांगल्या सद्गुरूला संताला शरण जा जीवनामध्ये ज्यावेळेस संत येतो त्यावेळेस संतांना अद्वैत तत्वाची पेर केली रे केली मायबाप बघा ना अद्वैत तत्वासाठी सगळेच झाले अद्वैत कुसरी विरळा जाणे विरळा सगळे नाही जाणे एक नाम हरी द्वैत नाम एक जीव जंतू शिके मी कोण सांगू राहिलं ज्ञानोबराय सांगू राहिले हे सगळ्याच्या नशिबात नाही बरं का सगळ्याच्या नशिबात नाही देव देव करता म्हणून चालले लोक पण नाही बरं का द्यायच्या नशिबामध्ये म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये मायबाप असा नाद यावा असा नाद जन्मामध्ये जीवनामध्ये संत यावा का त्या संतानं तुम्हाला आम्हाला ओरिजिनल नामाची अरे हातापाय टाकण्याचं सांगून चालत नाही त्याला हा 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 कोणत्या दारानं आलो ते चाललं आईच्या पोटातून धडकला बरोबर बाहेर आला 9 महिने 9 दिवस झाले मी पटकन सांगतो बाहेर आला अशा हात होते त्याचे त्या साल 10,000 नाही ना असे हात होते त्याचे असे हात करून काय करत होते ते त्या पोटामध्ये तिला काय येशी होती काय होत
घाण होती ना. मग एवढ्या मलमूत्रामध्ये ते राहिलं, जगलं, टिकलं. ज्यावेळेस बाहेर आलं त्यावेळेस त्याची आशा होती. आयाला माहिती एक वेळ करी या दुःख वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी. आठवी न पाय हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडुरंगा. ती म्हणती घे आवरून 10:15 वाजले अजून विठोबा रखमाई करी ना तू. विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही. तेव्हा त्या एकच चरणाचा भावार्थ बघितला. ज्या दारातून आलं ते दार सांगितल्याशी जाणार नाही. पुढल्या वर्षी तारीख द्यावा इतक्या खालच्या विचारात मी नाही. आणि मला माहिती माया पाट्याला ती पूजेलच मंडळी प्रेमाची, त्याच्यामुळं हरकत नाही. चला मला काय सांगायचं होतं बघा. ज्यावेळेस आपण आईच्या गर्भवासामध्ये होतो, आईच्या गर्भवासामध्ये आपण त्या भगवंताला विनंती करत होतो का भगवंता याच्यातून मला तू काय कर, बाहेर काढ, मी तुझं रात्रंदिवस भजन करल. खरंच सांगा तुम्ही सगळ्यांनी छातीवर हात ठेवून सांगा, इथली नेमकं अखंड हरिनाम. आता आम्ही जेवायला गेलो रावते मामाकडे राहून गेलो भजन, मग चालू होतं का? नाही ना. आता घरी गेलो झोपून राहिलो भजन. मग अखंड काय म्हणलेलं आहे, अखंड भजन कशाने झालं ते सांगतो तुम्हाला बघा. मग ते ज्यावेळेस या देहातून ते बाहेर आलं, आईच्या गर्भवासातून बाहेर आल्यानंतर एक गोष्ट झाली, त्याचा नाळ खांडला. बरोबर, नाळ खांडला ना. बिगर नाळ खांडल्यात कोणी आलं का धडकलं का इकडे? नाही, त्याचा नाळ खांडला, इथं तुटलं. मग आईच्या पोटात कुठे कोण घुसलं? विठाला विठाला आईच्या पोटामध्ये ज्या गोष्टीतून घुसलं ती गोष्ट ध्यानात ठेवा. तेने सोचे मन झालं जरा बारीक गर्भवती नावाचं पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आईच्या श्वासाद्वारे चैतन्य शक्ती त्या जीवामध्ये टपुऱ्यातून घुसली. उडून घुसली. या टपुऱ्याला आहे ना, त्याला खरंच सिद्ध परंपरा लागते. या टपुऱ्याला ना एक छिद्र आहे बघा तुम्ही. इस बंगले को 10 दरवाजे,
हे 9 द्वारे पुरे दे, 9 दार उघडे, या देहाचे 9 दार उघडे. स्वर्गारोहण नावाच्या ग्रंथामध्ये वाचा, स्वर्गारोहण नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वाचा, त्याला 10 दार आहे पण 9 दाराचा वापर झाला. 2 डोळे, 2 कानपूर लाईन, 2 नाकपुड्या, 6 2 7 8 9, या 9 दाराचा घाणवास येतो. या 9 दाराचा घाणवास येतो. 9 दारातून गेला, दरबारी काय काळा कीर्तन सांगतो, या जर 9 दारातून गेला, यमाचा पाहुणा राणी होता, यमाचा पाहुणा, राणी होता, यमाचा पाहुणा, राणी होता, यमाचा पाहुणा. आई विना जन्म नरकाची पैदा, आई विना जन्म नरकाची पैदा. बघा माझं प्रमाण नाही, ज्ञानोबरायचं प्रमाण आहे. गज कुदू कुदू कीर्तन करू राहिला, काही विमान यायला नाही आला. जायचा मार्ग कळाला पाहिजे. ज्या 10व्या दारातून आला, टकुऱ्यातून घुसला, आईच्या पोटामध्ये या टकुऱ्यातून घुसला. तुम्हाला आम्हाला कल्पना नाही, आईला बी कल्पना नाही, याला सद्गुरूला कल्पना असते या गोष्टीची. आणि ते सद्गुरू त्याच दारातून तुम्हाला नामाचा उपदेश करत असतात. बघा ज्यावेळेस या 10 दारामधून 9 दार काम नाही, 9 दाराचं 10व्या दारातून काम चाललं पाहिजे आणि 10व्या दारातून जावं. 10व्या दारातून जाण्याची रीत माझ्या ज्ञानोबरायाला निवृत्ती दादांनी दिली. सावता बाबाला त्यांच्या सद्गुरूंना हीच रीत दिली. नवद्वारे देह झाला संतप्त परिहार्थ म्हणी. कशाचे? गंधोळे उघडायचे. परिहार्थ म्हणी कायचे? म्हणावं लागत विठोबाचे, गोविंदाचे, पांडुरंगाचे, रामाचे, कृष्णाचे, कायचे म्हणावं लागत. पण तसं नाही बरं का, ते तसं नाही येते, ते तसं नाही. सद्गुरूंना त्याला सांगत असतात. आणि ज्यावेळेस त्या 10व्या दारामध्ये अंतकाळाला सगळं निघून जात सगळं जातं. पाय थंडे पडले, हात थंडे पडले, कानाचे चापे ढिल्ले पडले, थंडे पडले, बरोबर. ज्या मुसकाडाना म्हणत होता ते सुद्धा वाकडं झालंय, बरोबर. मग आता काय चालू आहे? या बॉडीची सगळी पार्ट 99% कामातून गेले, एकच पार्ट चालू आहे. आता काय चालू राहतं? तुम्ही लय जवळ राहते, काय राहतं चालू? नागपुड्या, बरोबर आहे ना. आणि नागपुड्या चालू असताना ज्यावेळेस मायबाप विचार करा बरं का, एवढं सगळ्या बुचक्यामध्ये असतं आणि एवढ्यामध्ये आजकी बसते. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, आणि राहिला बसारा, आणि राहिला बसारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला एवढ्या बुचक्यातून म्हातारा निघत आहे तरी कळत नाही. आरडा वारडा जीव काढला छाताडा बघायचं का. आणि त्या जायला जर रीत असेल तर ज्या दिशेना, बारीक विचार करा, ज्या दिशेना सुटणारा श्वास गेला, ज्या दिशेना सुटणारा श्वास गेला त्या दिशेला धडकावा लागतो. जन्म घेणे लागे वाचण्याच्या संगे, 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 एक धावण्याचे बाबाजी चैतन्याच्या कृपाने माझ्या जीवनामध्ये ती कृपा दृष्टी झाली. त्या कृपेची मला परिपूर्ण जाणीव झाली. नक्षीकांत त्या गोष्टीचा मला अनुभव आला. माझा देह परिपूर्ण त्या गोष्टीशी रत झाला. रत झाल्यामुळं काय झालं? अभंगाचं दुसरं चरण. मग गोविंद, मग गोविंद ते काया
परमार्थ माझ्या जीवनात पिकला. किती पिकावा शेदड असतंय ना शेतकरी माणसं आहे आपण. शेदड असतंय ना शेदड हिरवटपणाला गोड लागतं का पिवळटपणा झाल्यावर गोड लागतंय? हिरवट असल्यावर पिवळं झाल्यावर. मग शेदाडानं पिवळं कधी व्हायचं? दोन इकडचे दोन तिकडचे आले का तारीख धरली का पिवळं होत आहे. ते पिवळं लागत काही ते तो बरं सांगतात बाबाजी चैतन्यानं मला देठ टाकून वेगळं केलं. शेंदड गाव पिकत त्याला पिकावं असं वाटत असेल तर त्याला देठ सोडावं लागत. बरोबर आहे ना? पण ज्यावेळेस त्याला देठ सोडलं का तसं जसं हिरवापणा निघून जातो आणि पिवळापणा त्याला येत चालतो. आणि जसा जसा पिवळापणा येत चालला आपण बांधाला जरी चाललो शेजाऱ्याच्या तर शेंदाडाला सांगा लागते काय मी पिकलो म्हणून? नाही ना. त्याचा वास सुटतोय वास. तसा परमार्थाचा वास सुटला पाहिजे. आमचा नको त्याचाच वास सुटतो. आमचं लय झणझण लागत आहे लोकायला. पण मग अरे तू लोकांना ज्ञान सांगू राहिला तू आचरण नीट ठेव. ज्याचं आचरण चांगलं आहे ना त्याचे कीर्तन ठेवा पाहू. पण हा भावना जायचे ठेवू नका. अरे आमच्या साधू संतांना हाडाचं काढत रक्ताचं पाणी केलं रे. त्यांचे मायबाप जे हंत प्रायचित्ताला घातले ना. तुला काय लागत आहे शायनिंग मारायला इथं? बोलता वाटे सोपे. हा समाज बी आता हुशार झाला पाहिजे. मला बोलायचं नाही मी व्यासपीठावर मर्यादा आहे. मला कीर्तन संपाच्या वेतात आलंय. जाऊ दे तुमचे पहिले जेवण होईल. थोड्या अर्थात ज्यादा लावलं तर कुठं नाही. दुधाला कशी धारवर लागती तशी धारवर टाकून तशी हिडे कशी धारवर लागत हिडे गाऊन काय काही तेव्हा म्हणतो मी आता सोलापूरून आलो. सोलापूरला जायचं काल मरला ना हिड तिकडच काळ करत लय अंक लय काय चावरी झोपला होता. फोन पे वर कशी मारून घेतली पाहिजे आणि इट येऊन कस काय कनरलं तो आता बोललं तर कसे राग येते. मग तुम्ही जगाला नाही फसू राहिले. तुम्ही स्वतःला फसू राहिले. तुम्ही देवाला बी नाही फसू राहिले. काल तुम्हाला माफ करणार नाही. काल तुम्हाला माफ करू शकत नाही. अरे लाख सोन्यासारखा समाज येऊन बसतो. बायका पोरांना हैराण झालेला समाज आहे. इथं येऊन बसतो. याला कुठेतरी सुखाची अपेक्षा आहे. कुठेतरी आत्मज्ञान मिळण्याची या जीवन अपेक्षा आहे. यांना आत्मज्ञान सांगायचा प्रयत्न करा. यांना विनोद चुटकिले सांगू नका. याच्या घरामध्ये 107 चॅनल ऐकायला विनोद इथंच सांगितलं पाहिजे. तू नाही आम्हाला तर लई डिग्री लावायला ते इतकं बाबा तो छातर खांगडून सांगतो. हा लावून दाखवा का वरून डिग्री खालून डिग्री लावा मला. याला ना बेट्या 2 वर्ष हो कोणी सोडणार नाही तुला. कोणी सोडू शकत नाही. रवरव पाक भोगी ती यातना देहाचा विसर पडल्याबरोबर भगवंतातलं आणि माझ्यातलं जे अंतर
भावानं प्रकट होतो का टांगड्यानंतर प्रकट होतो? भाव बळे आखळे एरविना लोक म्हणजे आवळा घेतला ना हातात आवडीला, वा रे वा बावळा काय आवळा. भाव बळे आखळे आणि भाव काय म्हणजे जिकडे भाव प्रकट व्हायला लागले का याच्या अंगातच येत यायला बाहेरच झालंय, यायला असं झालं नाही, यायला तसंच झालं. बघा ना, हा पिकल्याचा परिणाम आहे. आनंदाले मन प्रेमे पाझरती लोचने, माय मेली तरी डोळ्यात पाणी आहे ना, माय बाप माय मेली तरी डोळ्यात पाणी आहे ना. इथं तुकोबराय सांगतात, मी परमार्थ करता करता नक्षिकांत माझ्या जीवनामध्ये तो रद्द झाला, परिवर्तित झाला, त्याचा परिणाम दिसायला लागला. आनंदाने मन प्रेमे पाझरती लोचन, सगळ्या गवळणीची हीच अवस्था आहे. झाला द्या कीर्तनात म्हणाला बी झाला द्या, हरिले माझ्या हरिले चित्त, काय डोंगला हरिले चित्त काय म्हणायचं. बघा ना, इतक्या रद्द झाल्या होत्या त्या भगवंताच्या प्रेमामध्ये, त्या नामामृतामध्ये इतक्या लल्लीन झालेल्या होत्या. किती रद्द झाल्या होत्या त्या. स्पंद स्पंदनिया करीती रुदन, स्पंद स्पंदनिया करीती रुदन, देखे तो सब पाण्याने घेरा, वहीने घेरा. आत हरी बाहेर हरी, मग आत काठीवाला आहे मध्ये काय चक्रावाला आहे का, कधी कळल. अरे भाव देवाचा अंग आहे, भावाला सोडून देव नाही, देवाला सोडून भाव नाही. देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, कोणाच्या बापाचा. आणि भाव कुठं प्रकट होत. कीर्तनात नाही व्हायला पाहिजे आणि इकडं नाही व्हायला पाहिजे, ते काही सडेल पाणी का तिकडच होईल. पुढेही अवस्था होऊ शकते, भाव पुढेही उमळून येऊ शकतो कुठेही. अहो शेतात जरी बसेल असला तरी डोळ्यातून नेत्री अश्रूची आधारा, कोठे रोमांच शरीरा, चित्त चाकाटाले आधी घेत, वाचा पांगुळाली जेंदीच्या देत, अपार कुंचित रोमांच आले, आतून मलित डोळे, वर्षदाती आनंद जळे, आतुली या सुखरण्याचे निबळे, शरीर बाहेर रंगाने प्रेम दाटे नयने निरंगी, नयने प्रेम दाटे नयने निरंगी. सांगितलं ना तुम्हाला पाठी काकड्याला झोपू देणार, पण
मर्यादा असते, कीर्तनाची मर्यादा असते. 2 तास परिपूर्ण झाले, कॉम्प्लेट होताना 10:30 वाजून गेले. 8:30 ते 10:30 आपला कार्यक्रम पूर्ण झाला. पण थोडीशी धार लावा म्हणून लावली बाबा, ती मी तुमची इच्छा होती म्हणून लावली. नाही धाकडून यायला लांब जमत आणि लांबायला जमत आहे आम्हाला. एका ठिकाणी आमदार यायचा होता, आपला नाही, दुसऱ्या तालुक्यात. आणि ते म्हणजे बाबा आता ते यायला रस्ता खराब आहे, अर्धा तास लागणार आहे, लांबून द्या म्हटलं. बाबाला कुठे इकत आणायचं, आजच राहतो. चला जाऊया. म्हणून तुमच्या सर्व आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही दिवतया. आनंदने मन प्रेमी पाझरती लोचन, मग गोविंद ते काया भेद नाही दिवत. यथामती अवकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या सर्व संत माईबापांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. सेवा करताना माझं एक वैयक्तिक मत असं आहे की मी माझ्या आनंदाकरता सेवा करतो. गम्यते प्राप्यते भगवत पदम येन सा गंगा, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या. जसं नदी परोपकारा करता वाहत असते, दुसऱ्यांना टिल्लू टाका, 4ची टाका, 7.5ची टाका, ती लगेच घे नाही. तसं आहे, माझ्या आनंदाकरता मी सेवा करतो. तुम्हाला त्याच्यामध्ये जे पटलं असेल मायबाप किंवा नाही पटत, काही गोष्टी पटत नाही ना, सगळ्याच गोष्टी पटते अशा काही भावना, काही मनाचे विरोधाभासी असतात. जे नाही पटलं ते इथं सोडून द्या, विसरून जा. पण जीवनामध्ये भगवंताला काही मागू नका, एकच मागा, माझ्या जीवनामध्ये ओरिजिनल संतांची प्राप्ती होऊ दे आणि ओरिजिनल तत्व, ओरिजिनल वर्म माझ्या जीवनामध्ये, आईचे वर्म मज दावी नारायण, असं वर्म माझ्या जीवनामध्ये येऊ दे का माझ्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल. नाही 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 नाही, मी देह नसून मी देवच आहे. तुका म्हणे सांगू किती याची, तुम्ही आम्ही देवच आहोत. फक्त अज्ञान घालवण्याचं ज्ञान करून घ्या. आणि अज्ञान घालवण्याचं इतकं ज्ञान सोपं आहे मायबाप, इतकं सोपं आहे. हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही आणि तोंडानं सुद्धा करायचं नाही. इतकं सोपं आहे. झोपेत सुद्धा चालू राहत नाही, इतकं सोपं आहे. फक्त कोणाची तरी मांडवा खालून जावा तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, गर्वंत करावे दास्य सकळ. त्यावेळेस आपल्या जीवनाचा आलेल्या जन्माचं सार्थक होऊ शकतं मायबाप. अहो काही खूप थोडे दिवस आपल्या हातामध्ये राहिले, खूप थोडे दिवसामध्ये आपल्याला आपल्या पल्ला गाठता येतो मायबाप. 1 तास खटवांग राहायला प्राप्त झाला तुम्हाला, मध्ये काय होणार नाही, होऊ शकतो. पण चांगल्या संताला शरण जा, तेवढं वर्म आपल्यास करून घ्या. त्याला बायका सोडायची गरज नाही, पोरं सोडायची गरज नाही, घरदार सोडायची गरज नाही मायबाप. शेतीवाडी पडीत पाडायची गरज नाही त्या गोष्टीला. इतकं सोपं आहे का, म्हणजे सोपे आहे सर्व. फक्त चांगल्या माणसानं समजून घ्या, शहाणा तो धनी घेत असे. म्हणून तुमच्या सर्व संतांच्या चरणी झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. आपले भैरवनाथ दैवत यांच्या चरणी समर्पित करतो. जे चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष आहे, बुद्धीचा दोष आहे. मी पुढे केवळ अज्ञान, तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळावरची तसे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकारालती. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुजन गायनाचार्य मंडळी खूप इथे परिसरातील अतिशय उपलब्ध झाले, त्यांना सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सेवेला ज्या महात्म्याने ही सेवा दिली त्या महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर